विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्यासाठी आजपर्यंत पूर्ण फेस व्हिडिओ बनवत आलो, पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडं एक वन शॉट मध्ये सायन्स कसं कव्हर करता येईल त्याचा एक व्हिडिओ आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे. तर सायन्स 1 मध्ये एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. द नेम ऑफ द टॉपिक पिरियोडिक क्लासिफिकेशन्स ऑफ एलिमेंट्स. या टॉपिक मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वन शॉट मध्ये पूर्ण टॉपिक कसा कव्हर करायचा त्याचं एक छान उदाहरण मी तुमच्या समोर दाखवतो. द नेम ऑफ दिस टॉपिक पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. या टॉपिक मध्ये एकूण 4 पॉइंट्स आहेत विद्यार्थ्यांनो. ते 4 पॉइंट्स कोणकोणते? द फर्स्ट वन इज देअर द डोबेरायनर ट्राइड्स. Now second one is there Newland's octaves. Now third one is there Mendeleev's periodic law, and last one important point is there modern periodic table, Henry Moseley's modern periodic tables. आता हा वन शॉट मध्ये तुम्हाला कशा पद्धतीने समजेल तो पहा. हा इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये हा टॉपिक साधारणतः 3 ते 4 मार्काला विचारला जातो. त्याच्यामध्ये डोबेरायनर मध्ये जर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जर पाठ करायचं असेल तर त्याची डेफिनेशन्स. द ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स इज नोन ॲज टेट्राइड्स. द ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स इज नोन ॲज ट्राइड्स. ही झाली त्याची व्याख्या. नंतर पॉइंट नंबर 2, हु वॉज डिस्कवर द सच टाइप ऑफ ट्राइड्स. मग हे कोणी डिस्कवर केले ह्या ट्राइड्स तर त्याचं नाव लिहायचं द नेम ऑफ सायंटिस्ट हुज ऑनर द सच टाइप ऑफ द लॉ. मग तो झाला डोबेरायनर ट्राइड्सचा लॉ. नाउ नेक्स्ट वन इज देअर ओरिजिनल लॉ. आता त्याचा एक्झॅक्टली लॉ काय आहे? द ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स, फॉर एक्झाम्पल द फर्स्ट वन एलिमेंट इज हिअर ली ना. नाउ सेकंड वन इज देअर द ना, अँड लास्ट वन इज देअर द के. ली ना के. The group of these 3 elements is known as triads. मग ह्याच्यामध्ये लॉ कसा पाठ करायचा पहा. The atomic mass of middle element was approximately equals to the sum of atomic masses of other 2 elements. म्हणजेच मधल्या मूलद्रव्यांचा अणुवस्तुमानांक हा इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतका असतो. म्हणजे इथे विद्यार्थी मित्रांनो डेफिनेशन्स कव्हर झाली, इथे लॉ कव्हर झाली, आणि इथे तुम्ही साधारणतः त्या डोबेरायनर संदर्भात काही माहिती लिहिली तरी चालेल. फॉर एक्झाम्पल हिअर द हिस्ट्री ऑफ डोबेरायनर सायंटिस्ट. या डोबेरायनर सायंटिस्टची हिस्ट्री, त्याने किती एलिमेंट डिस्कवर केले, त्याने त्या ग्रुपमध्ये किती प्रकारचे असे 3-3च्या जोड्या बनवल्या, हे पण आपल्याला तिथे विद्यार्थी मित्रांनो मांडता येतात. अँड लास्ट वन देअर द एक्झाम्पल्स. अशा पद्धतीने तुम्हाला वन शॉट मध्ये हा पूर्ण डोबेरायनर्स लर्न करता येतो. फर्स्ट वन देअर द डेफिनेशन, सेकंड वन इज देअर द लॉ, थर्ड वन इज देअर हिस्ट्री, और फोर्थ वन इज देअर द एक्झाम्पल्स. मीन्स हे पॉइंट्स तुम्ही मागे पुढे केले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. सपोज पॉइंट नंबर 1 इज देअर हिस्ट्री, पॉइंट नंबर 2 इज देअर डेफिनेशन, पॉइंट नंबर 3 हिअर द लॉ, अँड पॉइंट नंबर 4 इज हिअर examples. Now similar way we will learn all the things about the Dobereiner triads. Now next one scientist is there. Mag how many elements are discovered in the time of Dobereiner triads? मग डोबेरायनरच्या ट्राइड्स मध्ये किती एलिमेंट सापडले असतील? सपोज डोबेरायनरच्या ट्राइड्स मध्ये 15, 20, 30, 35 अशा पद्धतीने एलिमेंट सापडलेले होते. कारण डोबेरायनर हा पहिला सायंटिस्ट होता ना. Dobereiner was there the first scientist who discovered the such type of elements, and they are the classifications about their the properties. Now second one scientist is here. What is the name of that scientist? Newland's octaves. आता ह्याचे पण तेच सेम कंडिशन्स विद्यार्थी मित्रांनो. नाउ फर्स्ट वन पॉइंट इज देअर हिस्ट्री. मग डोबेरायनरची हिस्ट्री इथे तुम्हाला लर्न करायची. हिस्ट्री म्हणजे तो डोबेरायनर सायंटिस्ट, न्यूलँड्स कोण होता तो. मग न्यूलँड सायंटिस्टने आतापर्यंत किती एलिमेंट शोधले, आणि न्यूलँड्स हा सक्सेसफुल सायंटिस्ट आहे की नाहीये, त्याची एक हिस्ट्री आपल्याला मांडावी लागेल. नाउ पॉइंट नंबर 2 देअर डेफिनेशन्स. मग सेम याच्या प्रकारेच डेफिनेशन्स. हे 3 एलिमेंटचा ग्रुप होता, तर हा 8 एलिमेंटचा एकत्रित ग्रुप होता. द ग्रुप ऑफ 8 एलिमेंट्स इज नोन ॲज ऑक्टेव्स. नाउ थर्ड वन इज हिअर लॉ. आता याचा लॉ लिहायचा विद्यार्थी मित्रांनो. लॉ म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये नियम असे सुद्धा म्हणूया. मग ग्रुप ऑफ एव्हरी 8 एलिमेंट्स इज द सेम that of the element 1.
8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखे असते. अशा पद्धतीने आपल्याला त्याचा लॉ सरळ स्पष्ट पद्धतीने मांडता येईल. नाउ थर्ड वन इज देअर प्रॉपर्टीज. आता याच्या प्रॉपर्टीज लिहिता येईल विद्यार्थी मित्रांनो, कारण की जसं असा पुढचा या सायंटिस्ट पासून जसे आपण या सायंटिस्ट कडे गेलो तर या सायंटिस्ट कडे काहीतरी ऍडव्हान्स नॉलेज असेलच ना. If last one scientist having there the some elements found in that time, the next one scientist there the advance. Now they were discover the some more elements in there the previous one. तो previous one पेक्षा जास्त एलिमेंट्स तो डिस्कवर करेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याचे काही प्रॉपर्टीज द्यावा लागतील आणि त्यानं किती एलिमेंट्स त्यानं शोधून काढले त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला द्यावे लागतील. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पॉइंट नंबर 1 पॉइंट नंबर 2 एका शॉर्ट मध्ये आपल्याला कव्हर करता येईल. नाउ सेम मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ. आता हे पण तेच करायचं मित्रांनो. नंबर 1 फर्स्ट वन इज देअर द हिस्ट्री. सेकंड वन पॉइंट इज देअर definitions. Third one point is their law, and last one point is their properties. Properties किंवा त्याला दुसरं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो मेरिट्स. मेरिट्स किंवा त्याचे सायलेंट फीचर्स. तर या सायंटिस्टने जो दिसला तुम्हाला मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ. आता ह्या सगळ्या तिन्ही सायंटिस्टचं जर नाव घेतलं विद्यार्थी मित्रांनो तर यांच्यामध्ये एक कॉमन गुणधर्म आहे, तो आहे atomic mass. Atomic mass of the elements are arranged increasing order of their numbers. म्हणजे प्रत्येक एलिमेंटचे हे atomic masses कसे होते, increasing order मध्ये होतात. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे तिन्ही पॉइंट्स तुम्हाला वन शॉट मध्ये कव्हर करता येतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मॉडर्न पिरियडिक टेबल हा पाहणार आहोत. Thank you.